कोणत्या पक्षाशी असं काही विशेष जोडल्या गेलो नाही. सगळ्या पक्षात चांगलं बी हे आपलं आणि चांगलं ठेवायला बी पाहिजे. नाहीतरी आज तुमचं ज्याच्याशी चांगलं आहे ते उद्या कोणत्या पक्षात राहील तुम्हाला कुठं माहिती आहे. त्याच्यामुळं आपलं चांगलं ठेवलेलं बरं. काय काय कोणाचं काय गॅरंटी, काय कशाचाच भरोसा नाही. सकाळी एक तर संध्याकाळी एक आहे. त्याच्यामुळं कोणाशी वाईटपणा घ्यायचा काही विषय नाही. पत्रकार मंडळी आहे, महिला मंडळ आहे, तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेरकर साहेबाबद्दल मी तुमच्या पाहुणे, काही मित्र यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या. ते स्टेटसला ठेवते, व्हॉट्सअपला टाक. आपली प्रत्यक्ष कधी भेट नाही, पण मी तुम्हाला खूप दिवसांनी ओळखतो. ज्यांनी हा कारखाना उभा केला ते शेठ बाबा, त्यांचंही कर्तृत्व ऐकताना माणूस भारावून जातो अक्षरशः. काय लोक होते हे पूर्वीचे. त्यांच्या नावातच निवृत्ती असल्यामुळे जन्मताच कशाची आशा केली नाही, म्हणून ते घडलं. नाहीतर बोलू नाही. पण आता अनेक चेअरमन पाहिले मी महाराष्ट्रात, तुम्हालाही माहित असेल. मला आहे ना साहेब, कुणाला राग आला येऊ आला, मला चांगलं बोलताच येत नाही हो. काय माझं थोबडच इतकं वाईट आहे ना मला तरी मी किती गोळ खातो. पण ते नाही जमत, काय करा, नाही जमत नाही काय. हा ना, अनेक चेअरमन असे निघाले महाराष्ट्रात, त्यांनी कारखाने आजारी पाडले हरामखोरांना, त्यांना चिकट घेतले. का हलकट म्हणा झाले या वृत्ती. का नाही बोलायचं, आणि आम्ही नाही बोलायचं मग कोणा बोलायचं. साहेब तुम्ही विचार करायची गोष्ट आहे ना. आजारी त्यानंच पाळलं आणि इकत त्यानंच घेतला म्हणल्यावर चमत्कारी नाही हो. आणि अशा काळात हा कारखाना टिकून राहतोय, लोकांचं हित पाहतोय. ते कारखान्याचं नाव बी लय भारी हो, विघ्नहर्ता. लोकांच्या सुखदुःखासाठी कायम जपतोय. किती कर्मचारी आहे, किती सभासद आहे. कारखान्याची कॅपॅसिटी 40 वर्षापासून हा कारभार. मी MD साहेबाच्या मुखातून सगळं ऐकलं. ते MD साहेब बी तुम्हाला फार चांगले लाभलेले, अभ्यास आहे त्यांचा, चांगले काम. तसे पश्चिम महाराष्ट्रात लोक सगळे चांगलेच. आमच्या मराठवाड्यात विदर्भालाही जायला नाहीच बेकार आहे. तिकडे काही कार्यक्रम असते ना, तुम्ही कसे बोलवले, सोनवणे साहेब बोलवले, बेंडे साहेब बोलवले, ताईला बोलवले, तिकडे आमच्या तिकडे बोललेलं नसतं. आणि बलीला बी असतं ते गेले नसते. अति हलकट लोक आमच्या तिकडे, निवळ स्वार्थ स्वार्थ. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मी मनापासून आभार मानतो. पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचे संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे. संभाजीनगरच्या अलीकडे नगर रोडवर 10 किलोमीटरवर गाव आहे. शहरात जायची गरज नाही. पाटोदा गाव, त्या गावानं 95 साली मला सरपंच केलं. अगोदर आमच्या गावात ग्रामपंचायत नव्हती. 95लाच ग्रामपंचायत स्थापन झाली आणि सुरुवातीला ग्रामपंचायत आमच्याकडे दिली. सलग 25 वर्षे दिली. त्या गावचे उपकार आहे की सलग 25 वर्ष काम करता आलं म्हणून ते शक्य झालं. नाही तर 1-2 वर्षात सोपं नाही. काय केलं आम्ही त्या गावात, असं विशेष काही नाही केलं. जे सगळ्यांनी करायलाच पाहिजे तेच केलं. पूर्वी ग्रामपंचायतीकडे पैसा पण नव्हता. पैसा हा विषयच नव्हता. ते 15 वित्त आयोग हे आत्ता आलं. ते मोदी साहेब आल्यापासून 15 वित्त आयोग. नाही तर पहिले पैसा नव्हता. 100 रुपये पण ग्रामपंचायतीला मिळत नव्हते. सरपंचांना घरातूनच पैसे घालायचे, घरातूनच चहा पाजायचा, घरातूनच 4 लोक सांभाळायचे. एवढा असून ते निळू भाऊंना इतका नासून ठेवला सरपंच. लय डेंजर. ते धुता धुता आमचे नाकीनं आले आता. ठीक आहे, त्यांना जसा दिसला तसा त्यांनी रंगीला. आता कदाचित आजच्या काळात ते असते तर आज त्यांनी बदलीला पण असता. ज्याची त्याची दृष्टी आहे, ज्याचा त्याचा विषय आहे. आज अनेक सरपंच इतकं चांगलं काम करते, तुम्हाला काय सांगावं. अनेक सरपंच आहे, तुमच्या भागात पण आहे, अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मी फिरतोय ना, रोज दिवसभर जातो. 400-500 सरपंचाचं महाराष्ट्रात इतकं चांगलं काम आहे, तुम्हाला काय सांगावं. भयानक चांगलं आहे.
जे आमदाराला जमलं नाही ते सरपंचाने इतके चांगले गाव उभा केलेले आहे आणि करायला पाहिजे, ही त्यांची ड्युटी. मी एक 4-5 गोष्टीवर माझं जास्त फोकस असतं. तुम्हालाही सांगतो, सरपंचाने पाणी चांगलं दिलं पाहिजे प्यायचं, झाडं भरपूर लावले पाहिजे फळाचे, गावात स्वच्छता पाहिजे. दुसरं एक काम आहे, बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. आता नाही गरज आहे, फार भेसळ आहे बाहेर, भयानक भेसळ आहे. ज्यांचे जगत मसाले आहे त्याच्यात बी कॅन्सर निघालं म्हणते. जगत माल विकतो पण त्याच्यात पण भेसळ आहे म्हणते. रेडीमेड मसाल्यामध्ये घोड्याची शी घालून येते, खायची तर का. हा ना, हॉटेलच्या भाजीला जी चव आहे ती घरी येते का. नाही, कारण आपल्या बायकोला माहितीच नाही घोड्याची शी टाकायला कधी. ती कशी लागेलच कशी काय. मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे, हे पंचायतीचे काम आहे. म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे. वयस्कर गावात मंडळी असते त्यांना जीव लावा, ते धन आहे आपलं. त्यांना काय कमी जास्त काय पडतं, बोला तर घरी त्यांच्याशी. बाबा चहा घेता काय, घेतली काय, जेवले का, एवढं बोललं तर म्हातारा 2 वर्ष जास्त जगत. आणखीन एक काम आहे, हे काम का सांगतो मी, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज 50-60 वर्षात माणूस मरू राहिला. आपले आजोबा पंजोबा 100 वर्षे सहज जगत होते. तुमचं वय किती? 70 टकाटक आहे. सचिन तेंडुलकर बघा ना, 70 वाटतं का तुम्हाला काय? माझं 70 संपून गेलंय. पण आता नाही जगत, 50, 55, 60 मध्ये चालले. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हे काळजी न घेतल्यामुळे चालले. पण तुम्हाला जर 100 वर्ष जगा, रशियामध्ये जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतो. आपण चाललो. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर आणखीन एक काम आहे, तुम्ही करत असाल तर मी सांगतो. आणि त्याच्याशिवाय तुम्ही 100 वर्ष जगूच शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण ज्यांना 100 वर्ष जगायची इच्छा असेल, हौस असेल, त्यांनी मला साथ द्या, मी सांगतो. मग काय करू सांगू? महिला मंडळ जगायचं नाही 100 वर्ष. 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. कशाला जळवतो आम्ही दुसऱ्यावर? मला काय कळलंच नाही काय घेणं देणं. कोणाला काय मिळालं मिळालं. तालुक्यात एकच आमदार होईल, एकच पंतप्रधान होईल देशाला, एकच मुख्यमंत्री होईल. कोणाचा नवरा चांगला असेल, कोणाची बायको चांगली असेल, कोणाची शेती चांगली असू दे ना. तुम्हाला देवानं कमी दिलं का? नाही. मग समाधानी राहणार, दुसऱ्यावर जळून का उपयोग आहे? ते जळाल्यामुळं आमचा प्रॉब्लेम होतो, आमचं आयुष्य कमी होतं. म्हणून इथून पुढे माझी विनंती आहे, दुसऱ्यावर जळू नका. परमेश्वर तुम्ही करत राहा, तुम्हाला मिळतंय, देव देतो, चांगलं देतो. चांगलं करत राहा, चांगले फळ. 40 वर्षापासून यांच्या घराण्याकडे कारखाना काम करते, चांगलं केलं म्हणून चालतंय. मी पहिले सांगितलं त्यांच्या नावातच निवृत्ती होतं, 7 हिराबाईची. दादा तुमच्या पण नावात सत्यशील आहे, आयुष्यभर लक्षात राहू दे, आमच्या हात जोडून विनंती. हा ना, काहीतरी आपल्या वडिलांनी नावं ठेवताना काहीतरी विचार करून ठेवले जाते, उगाच ठेवत नाही. आताचे आई बाप काही ठेवते गोट्या स्वट्या, तर त्याचा गोट्या स्वट्याच होतो. त्याचं काय होणार आहे दुसरं? बापच त्याला गोट्या म्हणल्यावर त्याचं चांगलं कुठून व्हायचं कसं? म्हणून आई वडिलांनी नाव ठेवताना पण काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी चांगलं नाव ठेवलं पाहिजे, त्याला त्याची आठवण राहिली पाहिजे. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे लोक कार्यक्रम, आमदार साहेब पण बोलले, ताई पण बोलले, संख्या वाढते म्हणे. आणि दर्जी लोक आहे, सज्जन लोक आहे, हुशार लोक आहे, तुमचा भाग पण चांगला आहे. हे 5-7 कामं करा. आम्ही तेच केलं पंचायतमध्ये. आपला उशीर झाला, 11:30 वाजले. किती वेळ बोलावं याला काही मर्यादा आहे. पैसा पाहिजे कोणतीही गोष्ट करायला. आम्ही आमच्या पंचायतमध्ये आर्थिक नियोजन केलं. 4000 लोकसंख्येचं गाव आहे माझं. 5000 रुपये टॅक्स एका घरातून घेतो मी आज. 800 कुटुंबाचे 40 लाख रुपये येते मला टॅक्स. आणि माझ्या गावात 100% टॅक्स भरावाच लागतो.
तो पण चालू वर्षीचा, मागचा नाही. म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, तुम्ही मागच्या वर्षीचा अजून भरला नाही. हा बरोबरच येत नाही, मला माहिती आहे ना ते. आमचा चालू वर्षाचा वसूल झाला. ही पद्धत लोकांना वळण लावून दिलं. त्याच्यात काही विशेष काय आहे असं काही नाही. लोकांना वळण लागलं. 40 लाख आमचे येते टॅक्सचे, 32 लाख आमचा खर्च आहे वर्षाचा, 8 लाख आमच्या पंचायतला नफा आहे. आणि आता सरकार देतं दरवर्षी 15 वित्त आयोगाच्या रूपाने 40 लाख. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये देतं सरकार दरवर्षी. न मागता न अर्ज करता सरपंचाच्या खात्यात जमा होते. सरकारचे लोकांना हुशार राहते. एवढे पैसे द्यायचे, भारताला किती पैसा लागत असून का अंदाज आहे त्याचा. यांनी चालू केलं, त्यांचे उपकार आहे, पण आता त्यांना बंद केलं. तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती. 15 वित्त आयोग भाजपनंच चालू केलं, चांगलं केलं, पैसे द्यायला लागले. आधी पैसे नव्हते, पण आता यांनीच पैसे देणं बंद केलं. बंद केलं म्हणजे कसं केलं. पैसे देतो म्हणजे आम्ही, पण सरपंच ठेवत नाही. खर्चिंग कोण. अर्ध्या महाराष्ट्रात सरपंच नाहीये आणि ग्रामसेवकाला अधिकार दिले नाही, मग पैसे कोण खर्चिक. कळलं का नाही कळलं. भाजपचं डोकं म्हणजे जगाच्या पुढचं डोकं आहे. दिसून तर द्यायचं नाही, केल्याशी तर राहायचं नाही. फार डेंजर आहे, फार डेंजर आहे, फार डेंजर आहे. साहेब 1 रुपया खर्च होईना ना. हा चमत्कार आहे. आणि इतका महाराष्ट्र नालायक आहे, कोणी बोला ना. का निवडणुका घेतल्या नसते बरं. काहीच कारण नाही. 73वी घटना दुरुस्ती केली. आम्ही साक्षीदार होतो दिल्लीमध्ये. सरपंच पदाची तारीख संपायच्या आधी 15 दिवस दुसरा सरपंच डिक्लेअर झाला पाहिजे, ही घटना दुरुस्तीतली केलेली तरतूद आहे. 6 महिने झाले, कारण त्याला बोलायची हिंमतच नाही कोणाची. बोलले का कोण बोलत. मांजराच्या घंटात घंटी कोण बांधली. आता आम्ही एवढं बोललो, काहून बोललो. आत गेले का आणि बाहेर राहिले का. आमचं काय वगैरेच. माझी सरकारला या निमित्तानं विनंती, हात जोडून का बाबा हो निवडणुका घ्या. अहो एका गावाला पाणी नव्हतं, पाणी तर पाणी पुरवठा मंत्र्यांना लक्ष घालावं लागलं त्याच्यात. नाही तर बोला कोण. सरपंचच नाही ना, सदस्य नाही तर. सरपंच हा अतिशय गरजेचा आहे. आपल्या घटनेनं एवढी भारी तरतूद केलेली आहे. आमदार कुठेही उभा राहता येतो, खासदार कुठेही राहता येतो. सरपंचाचं तसं आहे का. सरपंच त्याच गावाचा लागतो, मग काहून दिला घटनेनं हा अधिकार. साहेब तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगतो. सरपंच जर कुठला चालला असता तर ह्या आमदार लोकांना आंध्रातून आणले असते. ये तुम्हाला सरपंच मरा. आपला सरपंच चालला असता, याने डायरेक्ट आणले असते. म्हणून घटनेचे उपकार आहे का आपल्या गावातला सरपंच आहे. तुमचं सुख दुःख तुम्ही पाहिजे. या भागातलं दुःख तुम्हाला जेवढं कळू शकतं ते आम्हाला कळू शकतं का. नाही कळू शकत. म्हणून शासनाने लवकरात लवकर सरपंचाच्या निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सरपंच बसला पाहिजे. पण ते प्रशासक बी नाही ना. नुसतं सरपंच नाही असं नाही, प्रशासक बी नाही आहे. आता ते कोणतरी कोर्टात गेलं, कोर्टाने त्याला स्टे दिला म्हणजे सरपंच नाही आणि प्रशासक बी नाही, म्हणजे कारभार ठप्प, काहीच करता येत नाही. किती वाईट आहे. चला ठीक आहे, आज ना उद्या प्रश्न सुटन, मार्गी लागन. आम्ही त्या गोष्टी गावात देण्याचा प्रयत्न केला. 5,000 रुपयात आम्ही एवढ्या गोष्टी देतो. पाणी काहून चांगलं प्यायचं तर पाणी खराब झालं, सगळ्याचं झालं. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ड्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, संडासचं पाणी पाण्यात सोडलं, मेलेल्या माणसाची राख पण पाण्यात टाकली. इकडं कुठे टाकते, पाण्यातच टाकते. ती राख प्यायला चालत नाही तरी आम्ही पाण्यात टाकतो. लय कबाल आहे. कोणी बघेन मग आम्ही त्या राखीचं काय करावं. माझी आई वरले मी नाही टाकलं. 100 वर्षाची होती म्हातारी, 105. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पाणी चांगलं राहिलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. किती सोबत. पाण्यात नाही टाकावं, माझी हात जोडून विनंती.
एक चिमूटभर राख घेतली अशी, 2 बोटाच्या चिमटीत माईन अशी गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली, पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे, पेन नाही प्यायचं. आणि मग लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते आरामभर, तेव्हा लाज नाही वाटत? नको टाकू ना. चांगली गोष्ट. कोणी म्हणून आमची प्रथा आहे पहिल्यापासून, आता अनेक प्रथा सोडून दिल्या. आता पोरी कटिंग करते का नाही? त्या पोरीची आजी कटिंग करीत होती का? प्रथा कुठे गेली? ज्या चांगल्या प्रथा आहेत त्या ठेवा, ज्या चांगल्या नाही त्या सोडून द्या. पाणी सगळ्याच खराब झालं म्हणून आता एकच पर्याय आहे, पाणी फिल्टर करून पिणे. आणि एक माणूस पिऊ शकत नाही म्हणून ग्रामपंचायतनं देणे. ही ग्रामपंचायत बार पुढे काऊन येते? एक माणूस कसं करी? झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. तुमच्या भागात चांगले झाड आहे, तुमच्या कारखान्यावर पण खूप झाड आहे, त्यातल्या त्यात फळाचे लावा. पेरू, आंबा, सीताफळ, नारळ, फळं लावा, झाडं खाऊ द्या. हे आंबे आहे बघा ना, तुम्ही झाड लावलं, आंबा थोडी तुम्ही लावला, आंबा त्याला निसर्गाने दिला. किती भारी. माझ्या गावात या वर्षी कमीत कमी रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला 2.5 लाख नारळ निघाले. 2.5 लाख. आणि तो आकडा 5 लाखावर जाणार आहे 2-3 वर्षात. सरकारी जागेवर सरकारच्या पैशाने लावलेले झाड 5 लाख नारळ गाव खाते. आणि एवढे झाडं लावले म्हणून प्रतिभाताईनं पाठीवर हात टाकला, पुरस्कार द्याला 25 लाखाचा. आणि नारळ कोण खातं? आम्ही. जागा द्यायची, पैसा द्यायचा आणि पुरस्कार आम्हाला, नारळ आम्हाला. तरी गाव करीत नाही. झाडं लावा, फळाचे लावा, फळाचे. मला लोक काय म्हणते, साहेब रस्त्याला जर फळाची झाडं लावली, रोडला सीताफळ, पेरू, आंबा, हे रोडला, दोन्ही रोडला लावा ना. ते म्हणते पोरं ठेवायचीच नाही. मी म्हणतो पोरं नाही ठेवायची, पोरं खाते. मग मी पोरासाठीच लावा म्हणतो. निवृत्ती बाबांना हे फळ लावलं ते पोरासाठीच लावलं, लक्षात ठेवा. त्यांनी विचार केला असता की पोरं खाते नाही, लावूनच नको. काय खाल्लं असतं तुम्ही? पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाचं झाड लावायचं नसन, का माणूस हलकट झाला हो? ताई तुमची माफ, कान धरून माफी मागतो आणि पुन्हा एकदा सांगतो, बघा कळलं तर, पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाचे झाड लावायचे नसन, मग एवढा कुटाणा केलाच कशाला? काय गरज पडली होती त्याच्यावर? मग रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना. झाडं लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. ते देवाला पाणी घातलं ना कधीही पाऊस पडत नाही, लक्षात ठेवा. आम्ही वारकऱ्याची अवलाद, काहीतरी सांगायचं. काय आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ल्याम, झाडाशिवाय पर्याय नाही. देवाला पाणी घालायचं जरूर घाला, पण त्याने पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आमच्याकडे 300 पडतो. काऊन? कोकणातल्या लोकांवर देव कृपा आहे का? नाही. झाडे केरळला काऊन पडतो? आणि देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथे देवाला पाणी घालते का? मग कसं का पडतो? काहीतरी लोकांच्या डोक्यात भंकस कल्पना घालून द्यायच्या आणि समाजाला आळशी बनायचं. आळशी समाजाला आळशी करायचं ना आपली पोळी भागायची. हे लय लोकांचे धोरण आहे, पण ते चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर बी माणूस झाला नाही, नंतर बी माणूस झाला. त्यांना माणूस म्हणणं पण पाप आहे. आपल्या देशात 33 कोटी देव आहे म्हणते. किती? मी माई खरी शपथ खाऊन सांगतो माझ्या मुलीची, मला 33 कोटी देवापैकी देव दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज सोडून. हे देव अहो, काय विचार, काय वागणं, काय बोलणं, काय राहणं, समाजाच्या कल्याणाच्या काय गोष्टी. तेव्हा शेतकऱ्याच्या हिताच्या, रयतेच्या हिताच्या, गावागावातल्या लोकांच्या समस्या जाणून काम करत सोपी गोष्ट नाही हो. पण आम्ही शिकलो नाही त्यांच्यापासून. आम्ही फक्त मोठेपणासाठी महाराजांचा वापर करतो.
त्यांचे विचार घेऊन वागण्याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून झाडं लावा. ऑक्सिजन प्राणवायू म्हणते त्याला, प्राणवायू नाव आहे त्याला ऑक्सिजनला. 28 किलो ऑक्सिजन लागतो रोज आपल्याला. 28 किलो. एक झाड देते 7 किलो. जगायला 4 झाडं लागते. हे कोरोना आलता ना साहेब, कोरोना आजार नव्हता. कोरोना म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. ज्या ज्या जागी ऑक्सिजन नाही मिळाला, भवरा तयार झाला, ती चालला गेला. हे यानं काय नाव द्या म्हणून गेलं. दवाखान्यात नेऊन माणसाला काय करीत होती कोरोना झालेल्या, दुसरं काहीच नाही. सोपं सांगू, ज्याची रेंज गेली तो गेला. आपली रेंज जाते ना काही काही ठिकाणी, आपण वर हिंडतो, इकडे ठेकडून जातो, घरावर जातो, रेंज गेली गेला. पुण्या मुंबईत जास्त लोक का मेले? झाडं कमी, लोकसंख्या जास्त. खेड्यात कमी काऊन मेले? झाडं बरे, लोकसंख्या कमी. म्हणून झाडं लावा. कोण्या दिवशी कोरोना येईल. कोरोना मागं बी एकदा आला होता. त्या सत्यवानला कोरोना झाला होता. सत्यवान माहिती का? सावित्रीचा नवरा साहेब, त्याला कोरोना झाला होता. हा ना. अहो त्याला ऑक्सिजन मिळाला. ती बाई हुशार सावित्री, त्याला ओढीत ओढीत आणलं, वडा खाली टाकलं. बरोबर आहे. त्याला ऑक्सिजन मिळालं, ते जगलं. सोपं आहे ना. हे आमच्या पागल वडले भारी, वडले भारी काय तर म्हणे त्याला द्वाराच गोंधळले. काहीच नाही. वडाचं नाही, दुसरा संबंध नाही. मला वेळ मिळाला ते शेवटी सांगत नाही. तुम्ही आठवण करा. मी जेवढा वरून काळा आहे ना, त्याच्या 10 पट आतून काळा आहे. त्या हरामी आहे. आणि सरपंच हरामीच पाहिजे. हे भोळ्या बाबड्या सरपंचाचं, तुकाराम महाराजांसारख्या सरपंचाचं काही खरं नाही. सरपंच बदमाश. हे गावातले 4000 रानडुकरं सांभाळायचे कोणाचं काम आहे का? म्हणून सरपंच हरामी पाहिजे. हरामी. मी लय वेळेस सांगितलं, सरपंचाशिवाय हे काही खरं नाही आहे. आणि सरपंचाशिवाय देश बी महासत्ता होऊ शकत नाही, हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून सरपंचाला, ग्रामपंचायतीला त्रास द्यायचा नाही. त्यांच्याशिवाय देश महासत्ता होऊच शकत नाही. चांगले निर्णय होते. अनेक गोष्टी चांगल्या आहेत, पण खूप करायचं आहे आपल्याला. खूप करायची गरज आहे. गावात स्वच्छता ठेवा. कोणतंच गाव झाडून घेत नाही हो. काही गावं 1947 पासून झाडून नाही घेतले. सगळं गाव झाडूनच घेत नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्थाच बिघडलेली आहे. याला मुख्य कारण आहे अर्थव्यवस्था. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही लय माग आहे. सरपंचांना हर गावाला, हर माणसाला शिकायचंय. आपण जेवायच्या आधी हात धुतो का ताई? हात पुसतो का? याला जुने कपड्याला काय उपयोग झाला हात धुवून? त्या हॉटेलमध्ये एकच टावेल राहतो, सगळ्यांना पुसा. महिला मंडळीचं तर लयच अवघड आहे. तुम्ही जेवायच्या आधी हात धुता तर पुसीत काय आलं है ना? नाक पुसायला तेच, ताट पुसायला तेच, हात पुसायला कसं काय? हे जरी बारीक गोष्ट असली, पण हे न शिकल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले. नखं काढायचे जीवर येत आमच्या ह्या क्षेत्रातल्या गोष्टीनं आम्हाला शिकलेलं सांगतो. तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहे म्हणून सांगतो. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, बोटात अंगठी घालायची नाही म्हणे. लय घाण कुठं ती. आणि लय जाऊस असन तर डाव्या हातात घालायची नाही. काढून पहा, ज्याच्या डाव्या हातात त्याने काढून पहा, हातून काळं भंगार येते. हे बघा साहेब, ऐकायला हे जरी विचित्र वाटलं, पण कोणा तरी सांगायला पाहिजे ना. कोणाच सांगायचं नाही, मग माहीत कसं होईल? म्हणून स्वच्छता, गटार बंदिस्त पाहिजे. हे उघडे गटार फार डेंजर आहे. हे मलेरिया जे रोग आहे, उघडे गटारामुळे आहे. गावात जास्त दवाखाने असणं भूषणाचं नाहीये, अपमानाचं लक्षण आहे.
कशाला पाहिजे दवाखाने आम्हाला? माझ्या इथे 94ला 2 खाजगी डॉक्टर होते, दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. आपल्याला डॉक्टरचा राग नाही, पण डॉक्टर असणं काय भूषण नाही रोजच्या याला. कशाला पाहिजे? म्हाताऱ्याला जीव लावा, मुलांना शिक्षण करा. आम्ही हे सगळं केलंय, करतोय, खूप मोठं केलं ना असं नाही. आम्ही फक्त बेसमेंट तयार केलं. काय केलं? बेसमेंट. एवढं नाव झालं. जर आम्ही कळस उभा केला तर काय होईल? तुम्हाला खरं सांगतो प्रांजळ मनाने, मी MD साहेबांना सांगितलं, ते लय कौतुक करत होते माझं. मी म्हणलं साहेब, आम्ही लय मोठं काम नाही केलं, कोणाच काही नाही केलं म्हणून आमचं मोठं झालं. वासरात लंगडी काय शानी नाही. त्या विशेष काय केलं आम्ही? असं लोकांना चांगलं पाणी दिलं. लय विशेष आहे किती? काय झाडं लावले, काय विशेष आहे? करा. अर्थात पैसा लागतो, लोकांकडून पैसा घ्या. मी माझ्या पैशाचं गणित तुम्हाला सांगितलं. आज 5,000 रुपये टॅक्स घेतो एका घराकडून. 800 घराचे 40 लाख येते, 32 लाख खर्च आहे, 8 लाख नफा आहे. प्रश्न असा आहे, 5,000 रुपये 1 एप्रिलला वर्ष चालू झाल्या लोक कसे काय देते? माणसं इथून तिथून सारखे, ते काऊन देते? आम्ही सुविधा पण तसेच दिल्या. काय सुविधा दिल्या आम्ही? माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. 1 नळातून नाही. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 4 1 मिनिट बंद नाही. पहिलं पाणी आहे जमिनीतलं आमचं, बोरचं, जुन्या भांड्याला. दुसरं पाणी आहे आम्ही जायकवाडी धरणावून घेतलेलं, म्हणजे MIDC नेलं, MIDC कून आम्ही विकत घेतलं, ते लोकांना दिलं. ते 3ऱ्या मजल्यावर जातं पाणी, बगर मोटरचं. इतका फोर्स आहे, 24 तास. दुसरं पाणी झालं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा एक जार एका घराला रोज फिल्टर. साधारण एक जार केवढ्याला येतो? 10 रुपये. महिन्याचे 300, वर्षाचे 3600. बरोबर आहे. आम्ही घेतले किती? 5,000. हे ध्यानात ठेवा. म्हणजे एका फिल्टर पाण्यात पैसे पिटले. घरातले 2 नळ तसेच. आणि 4थं पाणी आमच्या इथं रोज सकाळी पहाटे 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. आम्ही सोलरवर तापितो, त्याला काही खर्च येत नाही. सोलर, मला माहित नाही इकडे किती प्रमाणात सोलरचा वापर आहे, पण भविष्यात जर तुमच्याकडे सूर्य आला तर सोलरवर तापा. केवढे संकट आहे डिझेल पेट्रोलचं. याला एकच पर्याय आहे, सूर्य. किती सोपं आहे ते, बेखर्ची. त्या ट्रम्पच्या नादी लागल्यापेक्षा हरामखोराच्या आपलं सोडा ना. मला लय राग देत त्या ट्रम्पच्या. त्याचं नाव काढलं का माझी नस अशी खराब होती ना. तो भारतात असताना मी मेलो तर मेलो, पण त्याला धरलंच असतं मी. इतका स्वार्थी माणूस असावा? एकटा माणूस जगाला विठीत धरतोय. हे हलकट पुढारी नाही जन्माला आलेले बरे असे. बरं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बस झालं ना, काय कमी आहे? नाही, इराण पाहिजे, इराक पाहिजे, भारत पाहिजे. कशाला? अरे 80च्या वर गेलं भाडव्या. कोण्या दिवशी जाशील पत? हे बघा, कोणी म्हणून मी एवढ्या मोठ्या माणसाला कसं बोलतो? मी मोठ्या माणसाला नाही बोलत, मी हलकट माणसाला बोलतो. मोठ्याला कशाला बोलू मी? आदर करीन. इतका त्रास. आम्हाला डिझेल भेटेल ना, काल परेशान झालो मी येताना. नंतर असं घाबरलो, ड्रायव्हर म्हणे कारखान्याला जाईल. म्हणलं चाल, मग तिथे गेलो पाहू. अवघड आहे ना पैसे देऊन. पर्यायला भाव वाढायचे तर द्यायचे वाढून, पण हे काय तकलीफ व्हायला. 4 पाणी. आमची एक पिठाची गिरणी आहे, पंचायतनं टाकलेली 20 वर्षापूर्वी. जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फ्री. साधारण 1000-1500 रुपये त्याचे वाचत आहे. बरोबर आहे साहेब? आम्ही 5,000 घेतले, हे लक्षात ठेवा. त्याच्या घराचा टॅक्स पण आला, पाणीपट्टी पण आली, सगळं आलं त्याच्यात, आणि या सुविधा पण. तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका, मग आम्ही काय विचार केला? बाहेरचं खाऊ नका, मग यांना काय करा? मग आम्ही बटाटा चिप्स बनवायचं मशीन घेतलं, बटाटा चिवडा बनवायचा. तुम्ही तुमचे आलू आणा, करून न्या फुगट. हळद पावडर करा, मिरची पावडर करा, धने पावडर करा, शेवाळे करा, पापड करा, डाळी करा.
गोड तेल करा, ऊसाचा रस काढा, हे सगळं मसनी पंचायत मध्ये फुकट वर्षभर. ऊसाचा रस पण बाजारात प्यायचा नाही, भेसळ राहती. आता तुम्ही शंका घेईन रसात कस काय भेसळ येईल? रसात भेसळ नाही येत, पण बर्फात. लातूरला रात्री एक म्हातारं मेलं, त्याला बर्फात ठेवलं दवाखान्यात. सकाळी अँब्युलन्स वाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला. त्यांना म्हातारं सोडून गेलं आणि येताना बर्फ रसवाला निघला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, पिये पिये. हा लय लोक बाहेर भरोसा ठेवायचं नाही. आपलं आपलं आपल्या गावावर भरोसा ठेवा, आपल्या जवळच्या लोकांवर भरोसा ठेवा. कमी पडलं तर मग ना, पण बाजारातलं नको रे बाबा. आता कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. शेती करायला ट्रॅक्टर आहे आमच्याकडं. सरपंच लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की शेती करायसाठी ट्रॅक्टर खरेदी केले पाहिजे सरपंचानं. आम्ही ट्रॅक्टर आहे शेती करायला, 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे बाहेर जर 2000 रुपये एकर नांगरायला असेल तर आमचं पंचायतचं ट्रॅक्टर 1500 रुपये एकरनं नांगरीत. डिझेल ड्रायव्हर आमचं. 5 एकर त्यांना नांगरलं तर 2500 रुपयाचा त्याचा फायदा होतो. आम्ही तोट्यात जात नाही. 1500 आमचा खर्च निघतो, उलट फायदा द्या. आम्ही ट्रॅक्टर घ्यायला काय हरकत आहे सरपंचाला? गावच्या लोकांची शेती करा ना. एखादा सरपंच म्हणा ट्रॅक्टरला पैसे कुठून आणू, समाज मंदिराला कुठून आणले, काय फायदा आहे समाज मंदिराचा? बरं ते समाज मंदिर बी साळ्याचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, माळ्याचं वेगळं, मराठ्याचं वेगळं, दलातीचं वेगळं. अरे काय करता त्याला? फुकट पैसे चालले आमचे. पण काही फायद्याच्या गोष्टी घ्या, उद्योगाच्या गोष्टी घ्या. हे धीरूभाई अंबानी काय करू शकतो, सरपंच करू शकत नाही. आपण जिथे बसलोय जे वैभव पाहतो हे एका सरपंचानंच करेल. सरपंच करू शकतो, करा. सरकारच्या भरोश्यावर बसल्यापेक्षा आपलं आपलं करा, आपली आपण करा, सोडू नको. संपूर्ण गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. फक्त 1 8 आहे. 4 ठिकाणी मशीन ठेवलेले आहे आम्ही. अंगणवाडी, शाळा, पंचायत अशा 2 अंगणवाड्या. की महिलांनी वापरल्यानंतर तिथे आणून डिस्पोज करायचं. हा कडक नियम आणि करते आमची इथल्या महिला. मी इथून दंडवत करतो त्या माऊलीला. साहेब हा विशेष आहे. सॅनिटरी नॅपकिन फुकट देणं विशेष नाही, वापरणं विशेष नाही, आणून तिथे जाळणं हे विशेष आहे. हे शिकलेले लोक नुसते वापरते, फेकून देते, चुकीचं आहे. ते आरोग्य आपलं सगळ्याचे बिघडत चाललंय, त्याचे कारण कोणी शोधितच नाही. सगळ्या गावाला वायफाय फ्री आहे. सगळ्या म्हणजे जे टॅक्स भरीन त्याला. पैसे किती घेतले आम्ही? 5000. लक्षात ठेवा. 7 वर्ष झाले माझ्या गावातले गरीब निराधार म्हातारे, ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, पोरं सोडून गेले, पोरं चांगले नाही, असे 40 म्हातारे पंचायत सांभाळते. खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं भाणं, चप्पल बूट स्वेटर शाल सगळं देते त्या म्हाताऱ्याला. आणि विशेष म्हणजे त्या कामाला लोकांना देणगी लय दिली. म्हणजे लोक किती चांगले पहा. आज माझा वाढदिवस आहे, माझ्याकडून 2000 घ्या. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, आमच्याकडून 5000 घ्या. त्याच्यात खर्चायला म्हणजे समाजाला किती हे चांगल्या गोष्टी मान्य आहे बघा. पण आम्ही पुढे होत नाही, करीत नाही. माझे रस्ते चांगले, ऑफिस चांगले, शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या. आमच्या तिकडे गावामध्ये 15 फुटाचा रोड असेल तर दोन्ही बाजूला जर जागा सोडत नाही आम्ही. 30 फूट जागा आहे, 30 फुटाचा रोड. 4 फूट जागा आहे, 4 फुटाचा रोड.
8 फूट जागा आहे, 8 फुटाचा रोड, जागा सोडायची नाही. जागा सोडली का बाबरी मस्जिद झाली. गावात वाद होते, भांडणं होते, कशाला सोडायची. आणि आपण तिथे सिमेंट रोड केला, ब्लॉक बसवले तर लोकांना कळतं हे पंचायतचं आहे, तो पुढे येत नाही, अतिक्रमण होत नाही. अशा गोष्टी सरपंचाला एक एक करायच्या. खूप गोष्टी अशा खूप.